युवा संवाद जागर यात्रा निमित्त भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री कृष्णराज महाडिक साहेब यांचे दिनांक 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता येवला येथे आगमन होत आहे। सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री समीर समदडिया यांनी केले आहे। एकच चर्चा युवा मोर्चा। भाजपा युवा मोर्चाची युवा संवाद जागर यात्रा येवला तालुक्यात दाखल झाली असून यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। या यात्रेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी देवीचे कोटमगाव येथे भाजपा युवा मोर्चाच्या शाखेचे देखील उद्घाटन करण्यात आले। यानंतर जगदंबा मातेची महाआरती करण्यात आली। या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, अमृताताई पवार, नानासाहेब लहरे, बापू गाडेकर, बंडू क्षीरसागर, संजय कुक्कर, बंटी धसे यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थितांनी घोषणाबाजी करत आणि पुष्पगुच्छ देऊन महाडिक यांचे स्वागत केले। आमच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची आता शेवटच्या जिल्ह्याकडे प्रस्थान केलंय। ही सर्वात प्रथमतः तर सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्मान्य प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी खरं तर हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याची संधी दिली। त्याचबरोबर आम्ही आता हा तिसरा टप्पा आमचा चालू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही कोकण विभाग संपवला, दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संपवला आणि आता तिसऱ्या टप्प्याची खरं तर सुरुवात आम्ही पुणे उत्तर ग्रामीण पासून केली होती। इथून पुढे आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नगरीमध्ये म्हणजे अहिल्यानगर मध्ये गेलो होतो। इथून पुढे जळगाव, धुळे, आज आमचा दिवसभर दौरा झाला तो मालेगाव मध्ये झाला आणि आता आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये आमचा पुढच्या 3 दिवसाचा संघटनात्मक तिन्ही जिल्ह्यांचा प्रवास असणार आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही अनेक संघटनाच्या आमच्या बैठका, सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद असे काही कार्यक्रम आहेत। त्याचबरोबर खेळाडू, विद्यार्थी, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी युवा पिढी जी आहे त्यांना सुद्धा आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये भेटणार आहे आणि नाशिकमध्ये येण्याचा मी स्वतः वैयक्तिक फार उत्साही होतो। चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होईल। आज सुद्धा इतके रात्र झाले तरी सुद्धा इतके लोक इथं सगळेजण माझ्या स्वागतासाठी थांबलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो।